चुलत्याच्या कृपेनं बरंच चाललंय. अजितदादांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. तर बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला. प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळचे लोक चुकीचे नकोत. युवा संवाद मेळाव्यामध्ये अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर. सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा. तर विरोधामध्ये मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुल चालन असल्याची देखील केली टीका. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नाही. फडणवीसांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर. तर हिरवी कावीळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता, रवींद्र चव्हाणांची टीका. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीजी असे फलक घेऊन महिला रस्त्यावर. मोदींच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा. हे सरकार असल्यानंच न्यायाची अपेक्षा. दिशा सालियनच्या वकिलांचं मोठं वक्तव्य. तर प्रकरण नव्या खंडपीठाकडे जाण्याची देखील शक्यता. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका. तणावानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. तर विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आले होते आमने सामने. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते ऍक्शन मोडवर. मुंबईमध्ये एएस बँक आणि एचडीएफसी बँकेत जाऊन मराठीचं वापरा असं आवाहन. तर पुण्यामध्ये आयसीआयसीआय बँकेतही मनसैनिक दाखल. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.